विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 3ला सुरुवात केलेलं आहे. प्रकरण 3चे नाव आहे भारत आणि युरोपियन वसाहतवाद. युरोपीय खंडातील ब्रिटन, डच, पोर्तुगल, फ्रेंच या देशांनी भारतामध्ये येऊन आपल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली होती. यापैकी पोर्तुगीजांनी भारतामध्ये वास्को द गामा हा जो पोर्तुगालचा दर्यावादी होता, हा 1498मध्ये आला आणि त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली. पोर्तुगीजांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्या वसाहती, जसं की महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी, कर्नाटकची पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टीवर वसाहती स्थापन केल्या. आपला आरमारी सामर्थ्य त्यांनी वाढवलेलं आहे. त्यांचा आरमारी सामर्थ्य इतके मोठे होते की त्यापुढे भारतीय राजांना, भारतीय जे काही सत्ताधीश होते ते देखील पोर्तुगीजांची परवानगी घेऊनच भारताच्या जो समुद्रकिनारा लाभलेला आहे, जो समुद्रभूमी आहे, त्यामध्ये प्रवेश करत होते. त्यानंतर आपला पुढचा आजचा मुद्दा आहे ब्रिटिश आणि भारत. युरोप खंडातला सगळ्यात बलशाली आणखी एक देश म्हणजे ब्रिटिश. हे ब्रिटिश पोर्तुगीजांच्या नंतर भारतामध्ये दाखल झाले असले तरीही भारत हा ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली 150 वर्ष होता. भारतावर 150 वर्ष राज्य करणारा हा प्रदीर्घ असा देश म्हणजे ब्रिटिश. नक्कीच या 150 वर्षामध्ये अनेक उलाढाली आपल्या भारतामध्ये झाल्या आणि सगळ्यांना ज्ञात असेलच, 15 ऑगस्ट 1947ला भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त झालेला आहे, स्वतंत्र झालेला आहे. तर या भारताच्या आणि ब्रिटिशांचा काय संबंध आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. ब्रिटिशांचे भारतातलं धोरण कोणत्या पद्धतीचं होतं? ब्रिटिशांनी भारतात आल्यावर ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. आता खरं तर ही ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे भारतामध्ये त्यांचा व्यापार करणारा एक दुवा होती. त्यावेळची ही ईस्ट इंडिया कंपनी, इंग्लंडच्या राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला होता, लायसन्स दिलं होतं. इंग्लंडची जी राणी होती, राणी एलिझाबेथ पहिली, हिने दिला होता हा परवाना. ही कंपनी भारतामध्ये 31 डिसेंबर 1600मध्ये स्थापन झालेली आहे. लक्षात ठेवणार आहात, भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर ती झालेली आहे 31 डिसेंबर 1600मध्ये. यानंतर आपल्या मायदेशातील माल पूर्वेकडील देशात नेणे, तिथे विकणे आणि मिळालेल्या नफ्यातून मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे व इंग्लंडमध्ये अधिक नफ्याने मिळवणे हे या कंपनीचं धोरण होतं. बघा, मायदेश म्हणजे यांच्या ब्रिटनमध्ये ज्या काही वस्तूंचं उत्पादन होत होतं औद्योगिक क्रांतीमुळे, तो माल घ्यायचा आणि पूर्वेकडील देशामध्ये आणून विकायचा. तो नफा मिळालेला आहे, त्या नफ्यातनं मसाल्याचे पदार्थ जे इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये पिकत नव्हते आणि हे पदार्थ अत्यंत चविष्ट पदार्थांमध्ये टाकल्यानंतर लागतात किंवा अनेक कारणांसाठी त्याचा वापर होतो, तर तो आपल्या भारतामध्ये अत्यंत अधिक प्रमाणामध्ये पिकत होते. आपल्या मायदेशांमध्ये न्यायची, 10ची वस्तू घेतलेली 100ला विकायची, अधिक नफ्याने विकायची, असं या कंपनीचं धोरण होतं. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला जो कारभार होता तोही याच पद्धतीने चालत होता. ईस्ट इंडिया कंपनीचा जो भारतातील कारभार होता तो अशा पद्धतीने चालत होता की त्यांनी 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये सुरत आणि मद्रास म्हणजे चेन्नई येथे आपल्या वखारी स्थापन केल्या. आता वखार म्हणजे काय हे आपण पुढे बघणारच आहोत. मद्रासच्या कार्यक्षेत्रामध्ये भारताचा पूर्व किनारा, ओडिसा, बंगाल पूर्वेकडील देश होते आणि सुरतच्या कार्यक्षेत्रामध्ये राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखाती, बसरा अशा काही वखारी होत्या. हे आपण पुढे अजून बघणारच आहोत. पण ईस्ट इंडिया कंपनी जी होती ती आपल्या आपला जो कारभार चालवत होती तो भारताच्या विरोधी होता. या कंपनीमध्ये म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे काही पदं होती, हुद्दे होते, ते शिकाऊ कामगार असायचे, कारकून असायचे आणि फॅक्टर इत्यादी पदं त्या ठिकाणी कार्यरत होती. आता
ईस्ट इंडिया कंपनीने ज्या वखारी स्थापन केलेल्या आहेत, आता या वखारी म्हणजे काय की मालाची खरेदी विक्री करण्याचे आणि मालाचे साठवणीचे ठिकाण, त्याला वखार असं म्हणतात. लक्षात घ्या, मालाची खरेदी विक्री करण्याचे व साठवणुकीचे जे केंद्र होते त्याला वखार म्हणत होते. 2 मार्कांसाठी यावर प्रश्न विचारला जातो. वखार म्हणजे काय, वखारी म्हणजे काय. वखारींसाठी मोठी जागा असे. वखारीच्या आत मालाचे कोठार, निवासस्थान, कार्यालय यांचाही समावेश होता. वखारींवर इंग्रजांचा झेंडा होता. नक्कीच इंग्रजांनी त्या स्थापन केल्यामुळे तिथे इंग्रजांचा झेंडा असायचा. या वखारींना फॅक्टरी आणि त्यात काम करणाऱ्या नोकरांना फॅक्टर्स म्हणत. महत्त्वाचा मुद्दा आहे हा. वखारींना फॅक्टरी आणि त्यात काम करणाऱ्या नोकरांना फॅक्टर्स म्हणत होते. 1623चा नागरी बी लष्करी कायदा, हा कायदा काय सांगतो बघा. राजा दुसरा चार्लस जो होता याने ईस्ट इंडिया कंपनीला एकाधिकाराची नवी सनद दिली होती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राजा दुसरा चार्लस याने कंपनीला, ईस्ट इंडिया कंपनीला एकाधिकाराची सनद दिली होती. आणि या सनदीत असं म्हटलं की पूर्वेकडील देशांमध्ये व्यापार करण्याचा त्यात अधिकार मिळाला. पूर्वेकडील देशांमध्ये किल्ले बांधण्याचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. सैन्य उभारण्याचा त्यांना अधिकार मिळालेला आहे. कंपनीतील नोकर वर्गाला शिक्षा देण्याचाही, म्हणजे एखादा नोकर वर्ग हा त्यांच्या विरोधात जात आहे असं जर कंपनीला वाटलं तर ते त्याला शिक्षाही देत होते. याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्य धर्मीय, म्हणजे इतर धर्मीय जे होते, ख्रिश्चन धर्म सोडून अशा अन्य धर्मियांशी युद्ध व तह करण्याचा अधिकार देखील या 1623च्या नागरी लष्करी कायद्यामुळे मिळालेला होता. ठीक आहे. यानंतर मद्रास येथील वखार बघूया आपण. मद्रास येथे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओडिसा, बंगाल आणि पूर्वेकडील देश यांचा समावेश या मद्रासच्या वखारीमध्ये होत होता. ठीक आहे. आता ही आरमगाव किल्ला बांधला या मद्रास या ठिकाणी ब्रिटिशांनी, आणि या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज असं नाव दिलेलं आहे. मद्रास ही अत्यंत महत्त्वाची वखार होती इंग्रजांची. त्यांनी तिथे आरमगाव येथे किल्ला बांधलेला आहे आणि त्या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज असे नाव दिलेलं आहे. ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास येथील आपल्या वखारीमध्ये टांकसाळ सुरू केली. आता टांगसाळ किंवा टाकसाळ म्हणजे काय, तर त्या ठिकाणी नाणी पडत असे. व नाणी कसली होती, सोने, चांदी, तांबे, मिश्र धातू अशी नाणी पाडण्याला देखील या ब्रिटिशांनी आपल्या मद्रास येथील वखारीमध्ये सुरुवात केलेली आहे. यापुढे ब्रिटिशांनी सुरत येथेही आपले वखारी स्थापन केलेले आहे. मग त्यांच्या सुरत येथील वखारीचं काय वैशिष्ट्य होतं, तर सुरतच्या वखारीमध्ये महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा आणि पर्शियन आखातातील बसारा इत्यादी प्रदेशांचा समावेश हा होत होता. लक्षात घ्या, सुरतच्या वखारीमध्ये महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखातातील बसरा येथील वखारींचा समावेश होत होता. या वखारीमध्ये एक हिशोबनीस, कोठार प्रमुख, खजिनदार, वखारदार, कारकून इत्यादी मंडळी असायचे. याबरोबर जोडीला धर्मगुरू, सर्जन, मदतनीस, स्वयंपाकी, प्रेसिडेंस, नोकर व इतर नोकर यांचा समावेश होता. याचबरोबर एक तुतारी वारा देखील होता. संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी सुरत येथील वखारीमध्ये असणारे अधिकारी सांगा, असा प्रश्न 2 मार्कांसाठी येऊ शकतो. तर आपल्याला हे करायचं आहे. सुरत येथील वखारीमध्ये असणारे विविध पदे. आता ब्रिटिशांच्या काळामध्ये मुंबई हे बंदर होतं आणि हे बंदर अत्यंत महत्त्वाचं मानलं जात होतं. त्याची काही वैशिष्ट्ये आहे ते आपण इथे. मुंबई बेट अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. यावर मोठा प्रश्न देखील विचारला जातो की दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नाचं सविस्तर उत्तर लिहा, किंवा त्यामध्ये देखील असाही प्रश्न येतो, मुंबई बेटाची माहिती लिहा. तर मुंबई बेटाचा पूर्व इतिहास आणि ईस्ट इंडिया कंपनीने केलेला मुंबई बेटाचा विकास, अशा 2 मुद्द्यांमध्ये हा प्रश्न विचारला जातो. तर बघूया, ह्या ब्रिटिश शासनाच्या काळामध्ये मुंबई हे आपण महानगर आता म्हणतोय, ते मुंबई ब्रिटिशांच्या काळात कसं होतं. छोटंसं पिक्चर इथे आहे,
त्यात आपण बघू शकतो. मुंबईमध्ये एकूण 7 बेटांचा समावेश आहे. पुन्हा एकदा संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा. मुंबईमध्ये कुठल्या 7 बेटांचा समावेश आहे तर मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वडाळा हे देखील मुंबई या बेटामध्ये येत आहे, वरळी, शीव आणि माझगाव हे 7 बेट मिळून मुंबई हे एक शहर, महानगर, मुंबई हे बंदर किंवा मुंबई हे बेट तयार झालेलं आहे. आता याचा पूर्व इतिहास काय आहे तर 1961 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याचे पोर्तुगीज राजकन्या ब्रगांझा हिच्याशी लग्न ठरलं होतं. इतिहास लक्षात घ्या मुंबईचा. 1961 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्लस याचे पोर्तुगीज राजकन्या ब्रगांझा हिच्याशी लग्न ठरले होते. यावेळी पोर्तुगीज राजाने आपला जावई जो होता राजा दुसरा चार्लस याला लग्नात मुंबई हे बेट आंदण म्हणून दिलं, आहेर म्हणून दिलेलं होतं आपल्या जावयासाठी. दुसऱ्या चार्लसने मुंबईचा कारभार पाहण्यासाठी 1965 मध्ये अब्राहिम शिपमन याची गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. जेव्हा चार्लस याच्याकडे हे मुंबई बेट आलं तेव्हा त्यांनी शिपमन याची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. याबरोबरच दुसऱ्या चार्लसने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले, कारण येथे होणाऱ्या उत्पन्नापेक्षा कारभाराचा खर्च हा जास्त होता, म्हणून त्याने ते बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्यानेही दिलेलं आहे. तर मुंबई बेटाचा विकास कसा होत गेलेला आहे. ईस्ट इंडिया कंपनीने मुंबई बेट भाड्याने घेतल्यानंतर 1669 मध्ये मुंबईचा या कंपनीने सुरतचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्झिडिन याला मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ नेमले. इंग्रजांनी बेटावर राहण्यासाठी व्यापारी आणि कामगारांना प्रोत्साहन दिले. त्याचा चांगला विकास व्हावा म्हणून सोने, चांदी, तांबे, जस्त याची नाणी पाडण्यासाठी तिथे टाकसाळ सुरू केलेली आहे. मुंबईच्या रक्षणार्थ 5-6 लहान जहाजे व 300च्या आसपास शस्त्रधारी सैनिकही ठेवले. अशा रीतीने ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये या मुंबई बेटाचा विकास हा होत गेलेला आहे. जसं ब्रिटिश आणि भारताचा सहसंबंध आपण अभ्यासला तसंच आता आपल्या भारतावर आणखी एका युरोपियन देशानेही वर्चस्व निर्माण केलेलं आहे. काही काळ का असेना त्यांचा आणि भारताचा राजकीय असेल, आर्थिक असेल सहसंबंध आलेला आहे. तो पुढील देश आहे डच आणि भारत यांचे काय संबंध होते हे आपण आता बघणार आहोत. डचांनी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये स्थापन केलेली आहे. 1602 मध्ये अनेक डच कंपन्या एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. डचांनी 1602 मध्ये अनेक डच कंपन्या एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आता ह्या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकार काय काय होते तर पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचे अधिकार मिळाले. कंपनीसाठी नोकर ठेवणे, वखारी स्थापन करणे, किल्ले बांधणे, नाणी पाडणे, पौर्वात्य देशांशी युद्ध आणि तह करणे. वेळ आला तर युद्धही करायचं आणि तहही करायचा. असे सगळे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला अधिकार मिळालेले आहेत, जी 1602 मध्ये या डचांनी भारतामध्ये स्थापन केलेली होती. आपण इथे एक छोटंसं पिक्चर बघतोय. हीच ती त्यांचा तो एक लोगो होता युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीचा. आता ह्या डचांनी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी वखारी स्थापन केला, त्यांच्या वसाहती कुठे कुठे होत्या तर मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, येमेन, इराक, इराण, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, सयाम, लाओस, कंपुचिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया अशा अनेक ठिकाणी ह्या डचांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या आहे. मछलीपट्टण येथे डचांची पहिली वसाहत होती असे मानलं जातं. तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून अस्तित्वात आलेल्या या बंदराचा उल्लेख म्हणजे ह्या मछलीपट्टणचा उल्लेख पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी
या ग्रंथामध्ये सापडतो. मग मछलीपट्टणचे नाव मसालिया असे होतं असे मानलं जातं. यावर प्रश्न येतो की डचांच्या वसाहती कुठे कुठे होत्या, तर त्याच्यातही काही खंड आहेत. म्हणजे आफ्रिका खंडामध्ये मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, येमेन, इराण आणि इराक याचा समावेश. आशिया खंडामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार. तर पूर्वेकडील देशामध्ये सयाम, व्हिएतनाम, लाओस, कॉम्पेचिया, तैवान, चीन, जपान, इंडोनेशिया आणि मलेशिया असे काही गट पडलेले आहेत ना, लक्षात घ्या. आफ्रिका खंडामध्ये येणारे प्रांत म्हणजे इराण, इराक इथपर्यंत. आशिया खंडामध्ये पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार. तर पूर्वेकडील देशांमध्ये सयामपासून मलेशियापर्यंत असे हे ते भाग आहे. आता डचांच्या भारतामध्ये वसाहती कुठे कुठे होत्या? दक्षिण भारतामध्ये मछलीपट्टण, पेतापुली, पुलिकत, तिरुपापुलियर, कारिकन, त्यानंतर नागापट्टण, चिनुरसा, ठा आणि नागपट्टण इत्यादी ठिकाणी होत्या. तर पश्चिम किनारपट्टीवर अहमदाबाद, भडोच, खंबायत आणि सुरत इथे होत्या. आणि उत्तर भारतामध्ये आग्रा असं त्याच्यामध्ये पण भाग आहे. म्हणजे ह्या ठिकाणी भारतातल्या त्यांच्या ह्या वखारी आहेत, पण त्याच्यातही दक्षिण भारतात कुठे कुठे होत्या, पश्चिम किनारपट्टीवर कुठे होत्या, तर उत्तर भारतात कुठे होत्या हे या ठिकाणी आपण बघतोय. याबरोबर डचांनी भारतामध्ये किल्ले देखील बांधलेले आहेत. तर डचांनी कुठे कुठे किल्ले बांधलेले आहेत? यावेळी विजयनगरचा राज्यकर्ता जो होता त्याच्या परवानगीने डचांनी पुलिकत, नागपट्टण या ठिकाणी किल्ले बांधले. याबरोबरच कोची, गुल्लूर, कुन्नूर आणि कोल्लम या ठिकाणी त्यांनी किल्ले बांधलेले आहे. कोचीच्या राजाशी तह करून काळ्या मिरचीची निर्यात करण्याचा एकाधिकार डचांनी यावेळी मिळवला. अशा प्रकारे डचांनी आपला भारतामध्ये प्रभाव वाढवायला सुरुवात केलेली आहे. असंही म्हटलं जातं की डचांनी जेव्हा कोची आणि कन्नूर या ठिकाणी, कोलम या ठिकाणी किल्ले बांधले, जिंकले होते, बांधण्यापेक्षा असं म्हणूया आपण जिंकले होते, यावेळी त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केलेला आहे. पोर्तुगीजांचा पराभव करून कोची, कोंडुकुल्लूर आणि कन्नूर आणि कोल्लम इत्यादी ठिकाणी किल्ले बांधले आणि काही किल्ले त्यांनी जिंकून घेतले. आता ज्या प्रकारे पोर्तुगीज भारतात आले, ब्रिटिश आलेले आहे, डच आलेले आहे, त्याच प्रकारे आणखी एका युरोपियन देशाचा भारतामध्ये शिरकाव झालेला आहे आणि ते म्हणजे फ्रेंच. फ्रेंचांचा आणि भारताचा काय संबंध आहे, कशा पद्धतीने फ्रेंचांनी देखील भारतात व्यापार केलेला आहे, राजकारणामध्ये हस्तक्षेप केलेला आहे, हे आपण बघत आहोत. असं म्हणतात, अजून एक इतिहास आहे की ज्या वेळेस डच, पोर्तुगीज हे खूप कमी त्यांचा प्रभाव उरला, त्यावेळेस फ्रेंच आणि इंग्लंड किंवा ब्रिटिश हे दोघं प्रबळ सत्ताधीश होते, एकमेकांना तोडीस तोड देणारे. फ्रेंचांना वाटायचं भारत आपल्याकडे असावा, तर ब्रिटिशांना वाटायचं की भारत आपल्याकडे असावा, आणि यामधूनच भारताचा इतिहास हा घडत होता. तर आपला आत्ताचा मुद्दा आहे फ्रेंच आणि भारत यांचा आलेला सहसंबंध. या ठिकाणी जे चित्र आहे ते आपण बघू शकतो. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, भारतामध्ये ज्याप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली होती, तसंच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. याच पद्धतीने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी देखील 1664 मध्ये स्थापन झालेली आहे. फ्रान्सचा जो अर्थमंत्री होता कोलंबेर याच्या पुढाकाराने इसवी सन 1664 मध्ये ही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झालेली आहे. फ्रान्सचा राजा 14व्या लुई याने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचे अधिकार दिले. तर राजाकडून कोणकोणते अधिकार मिळालेले आहे? पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे, सैन्य आणि आरमार बाळगणे किंवा उभं करणे, कर माफीचाही अधिकार या ठिकाणी मिळालेला आहे. याचबरोबर पौर्वात्य देशांशी तह आणि वेळ प्रसंगी युद्ध करण्याचेही अधिकार मिळाले. फ्रेंचांनी भारतामध्ये ज्या वसाहती स्थापन केलेल्या आहे, वखारी स्थापन केलेल्या आहेत, त्या कुठे आहेत बघूया. 1668 मध्ये भारतात या फ्रेंचांनी सुरत येथे आपली पहिली वखार स्थापन केली. ऑब्जेक्टिव्हसाठी 1 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न.
फ्रेंचांची भारतातील पहिली वखार कुठे होती? तर सुरतलाच होती. आता आपण सगळेच बघतोय, ब्रिटिशांची वखार सुरतला होती, पोर्तुगीजांची चेन्नई सुरतला होती. आता सुरतला वखार स्थापन करण्याचं मुख्य कारण म्हणजे सुरत हे त्या काळी अत्यंत नावाजलेलं असं बंदर होतं. असं म्हणतात त्या काळामध्ये अनेक व्यापारी लोक सुरतमध्ये एकवटलेले होते. भारतातले अत्यंत प्रतिष्ठित असे व्यापारी सुरतमध्ये राहत होते. सुरत येथूनच अगदी साता समुद्रा पार पलीकडे जायचं असेल तर त्या ठिकाणी जलमार्गाची सोय होती. जहाजं तिथे ठेवल्या जात होते. अनेक जलवाहतुकीची साधने त्या ठिकाणी होती. मालाची साठवणुकीची भांडार तिथे होती. म्हणून सुरत येथे देखील फ्रेंचांनी आपली पहिली वसाहत स्थापन केलेली आहे. यानंतर बघूया आपण, चंद्रनगर असेल, माहे, कारिकल, पॉंडेचेरी, राजापूर, बालासोर, कासिम बझार, मछलीपट्टण इत्यादी ठिकाणीही या फ्रेंचांनी आपल्या वखारी स्थापन केलेल्या आहे. आता पॉंडेचेरी हे फ्रेंचाचे भारतातील मुख्य ठाणं होतं. मुख्य ठाणं हे पॉंडेचेरी होतं आणि पहिली वखार ही सुरतला. असं म्हणतात की फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला मुघल बादशाह औरंगजेब याच्याकडूनच सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळालेली होती. अशा प्रकारे फ्रेंचांनी आपल्या वखारी स्थापन केलेल्या आहे. आता फ्रेंचांच्या प्रभावाला उतरण लागली याचं मुख्य कारण म्हणजे कर्नाटकचं युद्ध होतं असंही मानलं जातं. पॉंडेचेरी हे सुरत फ्रेंचांचं मुख्य केंद्र होतं. पण याचाही एक इतिहास आहे. या पॉंडेचेरीमध्ये फ्रेंचांनी हस्तक्षेप केला आणि यातूनच फ्रेंचांचा प्रभाव हा भारतातनं कमी होत गेलेला आहे. खरं तर पॉंडेचेरी हे फ्रेंचांचं मुख्य केंद्र होतं. मात्र या प्रदेशावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती आणि हे पद प्राप्त करण्यासाठी नवाब घराण्यामध्ये यादवी युद्ध सुरू होतं. सत्ता स्पर्धा होती. म्हणजे नवाबामध्ये गादीवर मी असेल अशा पद्धतीने त्या भाऊबंदकीमध्ये युद्ध सुरू झालं. यात फ्रेंच आणि इंग्रज या दोघांनीही हस्तक्षेप केला आणि हेच कारण ठरलं की याच्या पुढील काळामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. 1744 ते 1763 या काळात फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. यालाच कर्नाटक युद्ध असं म्हणतात. पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, कर्नाटक युद्ध म्हणजे काय? तर पॉंडेचेरी हे फ्रेंचांचे मुख्य केंद्र होतं. मात्र यावर नवाबाची सत्ता होती. हे पद प्राप्त करण्यासाठी नवाब घराण्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली. यात फ्रेंच आणि इंग्रज या दोघांनी हस्तक्षेप केला. यातूनच 1744 ते 1766 या काळात फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात 3 युद्ध झाली. यालाच कर्नाटक युद्ध असं म्हणतात. फ्रेंचांना वाटायचं की पॉंडेचेरी आपल्याकडेच असावं, पण इंग्रजांना संपूर्ण हिंदुस्थान आपल्या अधिपत्याखाली असल्यामुळे पॉंडेचेरी देखील ते सोडणार नव्हते. म्हणून पॉंडेचेरीमधून फ्रेंचांनी माघार घ्यावी याच कारणातून दोघांमध्ये युद्ध झालेली आहे. दुर्दैव मात्र असं म्हणता येईल की तिसऱ्या इंग्रज फ्रेंच युद्धामध्ये फ्रान्सचा पराभव झालेला आहे आणि यातूनच फ्रान्सचा प्रभाव कमी झाला आणि इंग्रजांची सत्ता ही अधिक बळकट होत गेली. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फ्रेंच त्याबरोबर डच आणि ब्रिटिश यांचा भारताशी आलेला राजकीय संबंध, आर्थिक संबंध आपण बघितला. त्यांनी आपल्या कुठे कुठे वखारी, वसाहती आणि किल्ले बांधलेले आहेत, कुठे वखारी स्थापन केलेले आहेत, कुठे किल्ले बांधलेले आहेत, हे आपण अगदी सारांश रूपामध्ये अभ्यासलेलं आहे. त्याचा तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.